राज्यात मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्याने शेतीच्या कामांना वेग आलाय। खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी बियाणं आणि खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांकडे धाव घेत आहेत। अकोला जिल्ह्यातल्या अकोट शहरात युरिया आणि DAP खत खरेदीसाठी शेतकरी तसंच महिला शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे। मान्सून तळकोकणात दाखल झालाय। अवघ्या काही दिवसात मान्सून महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे। बियाण्यांसोबतच युरिया आणि DAP खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर मोठी गर्दी होते आहे। अकोल्याच्या अकोटमध्ये अनेक कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगा आहेत। काही ठिकाणी टोकन पद्धतीनं खत वितरण केलं जात आहे, पण शेतकऱ्यांना खतांसाठी वारंवार कृषी केंद्रांच्या चक्रा माराव्या लागतात। कास्तकार हजारांच्या संख्येत आहेत। तर कास्तकारांनी सकाळपासून 5 वाजेपासून इथं रेल्वे उभा आम्हाला 2 पोती DAP आणि 3 पोती युरिया अशा प्रमाणात खत भेटून राहिलं। तर माझ्या जवळपास 20 ते 25 हेक्टर 30 हेक्टर शेती आहे। तर आता 2-2 पोत्यांनी खत कसं येईल? मोदी साहेब म्हणतात किंवा पेट्रोल कमी वापरा, तर आम्हाला रोज जरी याचं काम करत पेट्रोल लागलं तर शासनाने याची दखल घेऊन युरियाचा आणि DAPचा भरपूर साठा अकोटकरिता पाठवा। सध्या एका आधार कार्डवर 5 पोती खताचं वितरण केलं जात आहे। शेतकऱ्यांची वाढती गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी कृषी सेवा केंद्रांकडून टोकन प्रणालीचा अवलंब केला जातोय। पावसाळा सुरू झाल्यावर खतं आणि बियाणे शेतात नेणं अवघड होत असल्यानं अनेक शेतकरी पाऊस सुरू होण्यापूर्वीच खतांची खरेदी करून साठा करण्याला प्राधान्य देत आहेत। त्यामुळे कृषी सेवा केंद्रांवर सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी होते आहे। 5 किंवा 2% शेतकऱ्यांना बफर स्टॉकमधून रेडी केलेला खत हा पुरवठा होईल आणि शेतात रस्ते जाण्यासाठी नसल्यामुळे पावसाळ्यात गैरसोय होऊ नये। म्हणजे आज 300 रुपयात शेतकऱ्यांना शेतात नेण्यासाठी लागणारा खर्च 300 रुपयात जर होत असेल तर पावसाळ्यात खत जर मिळालं तर रस्ते नसल्यामुळे 3000 रुपये देऊनही खत शेतकऱ्यांना शेतात नेता येत नाही। म्हणून शेतकरी सध्या पावसाळा लागण्याआधी किंवा मान्सून सुरू होण्याआधी खतासाठी धावपळ करताना कृषी बाजारपेठेत दिसत आहे। पावसाळ्यात आमच्या वेळेस वावराच्या वेळेस रस्ते नसतात म्हणून आम्ही आता खताची गर्दी करत आहे दुकानात। तर आम्हाला खताचा तुटवडा आला नाही पाहिजे, खत दुकानदारांना आम्हाला भरपूर मिळावे खत। दरम्यान यंदाच्या हंगामासाठी अकोला जिल्ह्याला 7101 मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध होणार असून येत्या 4 दिवसात हा साठा जिल्ह्यात दाखल होत असल्याचं कृषी विभागाचं म्हणणं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊन गर्दी करू नये असं आवाहन कृषी अधिकारी करतायत। अकोला जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करू इच्छितो की जिल्ह्यात युरिया खताचा तसेच DAP खताचा साठा उपलब्ध होत आहे। आज अकोला जिल्ह्यामध्ये आपण जो संरक्षित साठा केला होता त्यामधील 50% साठा आज आपण वितरित केलेला आहे। त्याचं सर्व तालुक्यात वितरण सुरू आहे। तसेच NFL या कंपनीची रेट आज अकोला जिल्ह्यात पोहोचत आहे। त्यातील खताचं वितरण उद्यापासून सुरू होईल। अकोटमध्ये खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढत असली तरी जिल्ह्यात लवकरच मोठ्या प्रमाणात युरिया खताचा साठा उपलब्ध होण्याचा दावा कृषी विभाग करतोय। पण हा साठा मान्सून आधी मिळाला तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। त्यामुळे सरकारनं वेगानं पावलं उचलण्याची मागणी केली जाते। जयेश जगड, झी 24 तास, अकोला।